नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमध्ये धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भांबरे, भूषण ब्राह्मणे व मनोहर पाटील यांनी केले तक्रारी निवेदन सादर. नमस्कार. आम्ही सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भांबरे आणि मनोहर पाटील आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन सादर करण्यासाठी आलेलो होतो की या विभागामार्फत जी योजना चालू आहे, पंतप्रधान घरकुल योजना असेल, रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी घरकुल योजना असेल, या 2-3 वर्षाच्या काळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे. ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं त्या लाभार्थ्याने प्रत्यक्षात तिथे घरकुल न बांधता शासनाचा सर्व पैसा प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या संगमताने लाटून घेतला आणि चुकीचे फोटो, चुकीचे दस्तावेज आणि चुकीचा अहवाल सादर करून ते पैसे त्यांनी आपल्या घशात घातलेले आहे. याच्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी आहे. याचे काही प्रूफ आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि माननीय गटविकास अधिकारी साहेब हे यांना निवेदन सादर केलेलं आहे. सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब आणि इथले प्रकल्प संचालक साहेब उपस्थित नसल्या कारणाने ते आज 1 दिवसाचा त्यांचा संप आहे. त्याच्यामुळे प्रभारी व्यक्तींकडे आम्ही निवेदन सुपूर्द केलेलं आहे. जर आमच्या निवेदनाचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही घरकुल गेले चोरीला या नावाने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर काही फरक पडला नाही तर शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग आम्ही पत्करू. पण हे आंदोलन शेवटपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.